गुड मॉर्निंग. आम्ही निघालोय कोकणात. आता आम्ही तामिनी घाटामध्ये. आम्ही आता तामिनी घाटामध्ये लेकच्या जवळ थांबलो होतो, डॅम जवळ. इतका सुंदर व्ह्यू आहे इथून. आम्ही आता जस्ट पोहोचले हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरला आहे मंदिर. आम्ही आता निघालोय मंदिराकडे. आम्ही गाडी वगैरे पार्क केली. आता आम्ही मंदिरात निघतोय. आम्ही आता मंदिरात प्रवेश केलाय, पण इथे प्रचंड गर्दी आहे. आम्हाला आता 1-1.5 तास लागणार आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आम्ही आताच दर्शन घेतले महादेवाचे आणि भैरवनाथाचे दर्शन घेतले. आणि या देवस्थानाला दक्षिण काशी असे सुद्धा म्हणतात. आणि आम्ही नेक्स्ट लोकेशनला चाललोय. दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या साईडनी मंदिराला प्रदक्षिणा मारतोय. इथून जाताना बघ केवढा सुंदर नजारा दिसतोय. काय खातोय तू बाळा? चिप्स पी ना मग. काय म्हणतात माहितीये का त्याला? हे काय माहितीये का? गरे. हा, गरे चिप्स. हा, व्हेरी गुड. आणि हे काय माहितीये का तुला? कोकम सरबत. मंदिराला प्रदक्षिणा मारताना हा एक व्यू पॉइंट दिसतो. वाह, देखो क्या नजारा है, बहुत ही सुंदर. आता आम्ही हरिहरेश्वरून निघालोय आणि आता दिवेआगार बीचला चाललोय. रस्त्यात आम्हाला आरावी बीच लागला आहे. तर आरावी मार्गे जर तुम्ही गेला तर तुम्हाला पूर्ण कोस्टल राईड करता येईल. म्हणजे तुम्ही ज्या रोडने जाणार आहे पूर्ण कंटिन्यू तुम्हाला समुद्र तुमच्या साईडला आणि एक साईडला रोड असा व्ह्यू तुमच्या सोबत चालणार आहे. तुम्हाला कोस्टल राईड घ्यायची असेल तर तुम्ही आरावी मार्गे जा. आम्ही ऑन द वे आणि आम्ही सनरूफ मधून बाहेर आलो. इतकं भारी वाटते. गारगार हवा आणि ते इकडे बघा. हा व्ह्यू. मस्त मजा येते. आम्ही इंद्रकुल रिसॉर्ट बुक केला होता. आम्ही आता जस्ट पोहोचलो आणि आता आम्ही चाललो आहे बीचला. इथून बॅक साईडला बीच आहे, तर आम्ही चाललो आहे. आम्ही इव्हिनिंगला जस्ट पोहोचलो आहे आणि आम्ही ज्या आमच्या रिसॉर्टच्या जवळ जे बीच आहे त्याच्या जवळ आलो आहे. हे बघा, आता इव्हिनिंग झाली आहे. थोडासा आता अंधार पडत चालला आहे. तरी
पण तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे हा बीच. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे वाजले आहे 6:15 आणि आम्ही रेडी होऊन आलो आहे बीचवर, दिव्यागर बीचला. ते अजून सण आला नाही आहे, पण मग तुम्ही बघा आता इथे तुम्हाला भरपूर ॲक्टिव्हिटीजचे ऑप्शन्स आहेत. आता ती स्टार्ट होते. व बादली इथे ठेव, दोघं भरू आपण. ठेव इथे. काढ ना. किती मस्त बनलं ना. फक्त एक पाहिजे. हार्ड बनवा. बीचवर खूप आमचं एन्जॉय करून झालं, भरपूर ॲक्टिव्हिटीज, खूप फोटोज वगैरे मस्त क्लिक केले. बाय बाय बीच. आता आम्ही चाललो दिव्यागरच्या फेमस सुवर्ण मंदिरामध्ये.